नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आता एक्झाम तर संपली. आता लवकरच पवित्र पोर्टलच्या टॅब ओपन होईल, त्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणती कागदपत्रे इम्पॉर्टंट आहे? आपल्याला कास्ट रिझर्वेशन आहे का? आणि कास्ट रिझर्वेशन असेल तर त्याचं NCL किंवा कास्ट व्हॅलिडिटी आहे का? किंवा TET CTT इम्पॉर्टंट का आहे? आणि महिलांनी काय काय डॉक्युमेंट्स रेडी ठेवावे याबद्दल माहिती पाहूया आपण. समोर दिसते तुम्हाला मित्रांनो कोणते कागदपत्र लागतील. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे कोणते कागदपत्रे लागतील ते तुम्ही पाहून घ्या सर्वांनी. कास्ट सर्टिफिकेट आणि NCL कोणत्या तारखेपर्यंत लागेल हा सर्वांचा मोस्टली प्रश्न असतो. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला भेटतं, NCL मध्ये असते त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी. ती व्हॅलिडिटी जी आपल्याला फॉर्म भरायची लास्ट डेट होती टेट एक्झामची, जी की 14 मे 10 मे होती अगोदर, त्यांनी 4 दिवस पुढे वाढवून दिली. ती 14 मे पर्यंत होती. त्या तारखेच्या अगोदरचा जर आपण NCL भरलेलं असेल, काढलेलं असेल तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं, ते लागेल आपल्याला. ओके. महिलांनी रजिस्ट्रेशन कोणत्या नावानं करावं हे मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. TET किंवा CTET हे का महत्त्वाचे आहे? TET आणि CTET हे 1 ते 5वी आणि 5वी 6वी ते 8वी पर्यंत जर आपल्याला टीचर व्हायचं असेल तर जिल्हा परिषदला, महानगरपालिकेला, नगर परिषद परीक्षेवर जर आपल्याला लागायचं असेल तर त्यासाठी आपल्याला CTET किंवा TET ही पात्र असावीच लागेल मित्रांनो. तेव्हा आपण ग्राह्य धरल्या जातो त्यासाठी. जर तुम्हाला 140+ जर असेल तर आपण 9, 10th, 11, 12 या क्लाससाठी ग्राह्य धरल्या जातो. त्यासाठी आपल्याला ती CETची गरज नाही आहे. तुमचं जर BEd झालेलं असेल आणि तुमचा स्कोअर जर टेटमध्ये चांगला असेल तर तुम्ही 9, 10th, 11, 12साठी ग्राह्य धरले जाता आणि स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला ती वॅकन्सी पण मिळते. त्या जागेसाठी तुम्ही पात्र ठरता. ओके. आता महिलांनी रजिस्ट्रेशन कोणत्या नावानं करावं पवित्र पोर्टलला हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर महिलांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन हे लग्न अगोदरच्या नावानं, म्हणजे मुलींच्या नावामागे वडिलांचं नाव असतं त्या नावानं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. कारण आपल्या एज्युकेशनल डॉक्युमेंट्सवर, सगळ्या एज्युकेशनल डॉक्युमेंट्सवर 10th, 11, 12th या डॉक्युमेंट्सवर आपल्या वडिलांचं नाव असतं. त्यामुळं आपल्याला रजिस्ट्रेशन हे वडिलांच्या नावावर करावं लागतं. पण नावात बदल तर झालेला आहे, कारण आधार कार्ड जर कुणाचं असेल वडिलांच्या नावानं, पण आधार कार्ड मोस्टली आपलं रिसेंटली असतं. त्यामुळं ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या नावाने असेल आधार कार्डमध्ये चेंज झाला असेल तर आपल्याला त्या मॅरेज सर्टिफिकेट लागेल किंवा मग गॅझेट लागेल. ते लवकरात लवकर काढून घ्या मैत्रिणींनो. आता राहिली कास्ट सर्टिफिकेट आणि NCLची. या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 14 मे 2025च्या अगोदरची NCL आपल्याला काढलेलं असावं लागतं. मग त्याची व्हॅलिडिटी पुढे 2-3 वर्ष जी असेल ती चालते. ज्यांचा टेटचा स्कोअर कमी आलेला आहे, अंडर 100 आलेला आहे किंवा 100च्या जवळपास आलेला आहे, त्यांनी नाराज व्हायची बिलकुल गरज नाही मित्रांनो. तुमचीही लागण्याची शक्यता आहे, कारण मेरिट खाली येऊ शकते. मित्रांनो 2000+ असे विद्यार्थी आहेत की ज्या उमेदवारांनी रिपीट एक्झाम दिलेली आहे. ज्यांचा कुणाचा फॉर्म चुकला असेल त्यांनी परत एक्झाम दिलेली होती, मग त्यांचे पण हॉल तिकीट आले, मग त्यांनी एकदाच एक्झामला जायचं होतं. बाकीचे हॉल तिकीट त्यांनी रिटर्न करायचे होते, परंतु तसं न करता त्या उमेदवारांनी 2-3 वेळेस एक्झाम दिलेली आहे. अशा उमेदवारांबद्दल काय डिसिजन घेते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ज्यांनी खरंच जीव तोडून अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना नक्कीच मिळेल. बिलकुल घाबरू नका मित्रांनो. एक थोडी शिकायत करायची होती. सबस्क्रायबर तर बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा मित्रांनो. ओके, थँक यू सो मच फॉर वॉचिंग.